हाय गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अनादर व्लॉग. सकाळचे 7:30 वाजत आणि 7:30 वाजता मी या व्लॉगची सुरुवात केली आहे. कारण आपल्याला आहे आज मॉर्निंग शिफ्ट. तर मग मी 6:45 वाजता उठलो होतो. लगेच 15 मिनटात लॉग इन केलं. त्याच्यानंतरनं जे मॉर्निंगचे टास्क असतात, मॉर्निंगचे रिपोर्ट्स असतात ते जनरेट केले, अपलोड केले आणि मग त्यानंतरनं एक टी ब्रेक घेतला आहे. चाय पिलो गाईज, चाय टाईम. सूर्य पण वरती आला आहे आणि चहासोबतच मी विटॅमिन डी पण घेतो आहे आता. आणि या सगळ्या आपल्या गाया सगळ्या उठल्यात. इकडं पण आणि ओरिओचं चालू आहे आळस द्यायचं काम. गाईज आपला टी ब्रेक एंड झाला आहे आणि आता करूया थोडंफार काम. आणि मॉर्निंग शिफ्टमध्ये ना एक फ्लेक्झिबिलिटी असते की भाई कुठूनही काम करता येतात. कारण सकाळी सकाळी एक तर कवळं ऊन पडलेलं असतं, त्याच्यामुळं असं नाही की घरातच बसून काम करा. तर मी मोस्ट ऑफ द टाईम घरात बसून किंवा बाहेर किंवा चेअरवरती कुठं नाही वाटेल तिथं, म्हणजे घरी कुठेही बसून काम करता येतं. मॉर्निंगला ती एक फ्लेक्झिबिलिटी भेटते, फ्रेश वाटतं. कारण जोपर्यंत बोर व्हायला लागतं म्हणजे अराऊंड दुपारपर्यंत, तोपर्यंत आता टाईम होऊन जातो आपल्या शिफ्टचा. पप्पा चालले दूध घेऊन आणि मी करतो आता ब्रेकफास्ट जागेवरच. इथंच लॉग इन केलं होतं, इथंच ब्रेकफास्ट आला आहे, इथंच करतो आहे. आणि टाईम सांगायचा झाला तर 8:45 वाजता मी एक ब्रेकफास्टसाठी ब्रेक घेतला आहे. मी ज्यावेळेस कंपनीत असतो ना ऑफिसमध्ये, तर आमचा फिक्स टाईम आहे एक 8:20ला नाही तर 8:30ला मी ब्रेकफास्टला जातो. ज्यावेळेस माझी मॉर्निंग शिफ्ट असते, मी आणि माझे कलिग्स मग एक 9 वाजेपर्यंत रिटर्न येतो. एक 20-30 मिनटात किंवा कधी कधी 40 मिनटात, डिपेंड्स काय ब्रेकफास्टला ऑर्डर केला आहे त्याच्यावरती. आणि घरी पण सेम आहे, एक 8:30ला मी अराऊंड ब्रेकफास्टसाठी ब्रेक घेतो आणि एक 15-20 मिनटात परत लॉग इन करतो. 9:15 झालेत आणि गावात अजूनही शांतता आहे. असं वाटतं की आज कोणीच नाही गावात. गाईज आत्ता मी आलो आहे माझ्या काकाजानांच्या घरी एक अराऊंड 9:30 वाजता. आणि खरं तर मी ना थोडं स्विच करत असतो, आमच्या घरी काही आणि काही इथे. तर त्याचे 2 रिझन आहे की फर्स्ट वन लाईक इलेक्ट्रिसिटी इश्यू, जो मेजर इश्यू आहे. तर आमचे आणि यांचे लाईटचे जे शिफ्ट्स आहे ना ते थोडं वेगळे असतात. म्हणजे आमच्याकडे 24 आवर्स लाईट आहे, बट त्याच्यात पण सिंगल फेज, डबल फेज असे शिफ्ट्स आहे. तर मग त्या अल्टरनेट आहे. तर आणि कधी कधी असं होतं की आमच्याकडे लाईट असते, यांच्याकडे नाही, आणि यांच्याकडे लाईट असते, आमच्याकडे नाही. तर मग तो एक मेजर रिझन आहे की मी थोडा शिफ्ट करत असतो. आणि सेकंड असं आहे की आमचं घर पूर्ण गावात आहे आणि यांचं घर थोडंसं गावाच्या साईडला आहे. तर मग केओस एक मॅटर करतो. जर गावात खूप वेळा केओस असेल आणि मला तिथं काम करणं जमत नसेल तर मग मी इथे काम करतो. आणि थर्ड एक रिझन आहे की आलो मनात चला इथं, आलो मनात चला तिथे. तर आज थर्डवाला ऑप्शन होतं की माझ्या मनात आलं की चला आज इथनं करूयात, म्हणून मग इथे आलो आहे. जनरली माझा हा कॉर्नर असतो काम करायचं. इथे मी चेअर टाकतो आणि सकाळी सकाळी जर आलेलो असेल तर मग या व्ह्यू समोर काम करतो. पण आज जरा जास्तच ऊन पडले 9:30लाच, त्याच्यामुळं बाहेर काम करणं तर काही पॉसिबल नाही आहे. तर वही अपना कहाँ पे सिंपल सा वर्क फ्रॉम होम सेटअप. काहीच अराऊंड 1 वाजत आला आहे आणि आय एम स्टील वर्किंग. जर तुम्ही मला विचारत असेल किंवा मला कोणीतरी ॲज अ कॉमेंटमध्ये विचारलं होतं ॲज अ नेटवर्क इंजिनियर तू काय काम करतो, सो त्यावरती मी कधीतरी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेल. पण शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर OSI मॉडेल जे आहे त्याची जी थर्ड लेअर आहे, नेटवर्क लेअर, त्याच्यावरती मी बेसिकली काम करतो. आणि इनडेप्थ सांगायचं झालं तर आफ्टर फिजिकल इन्स्टॉलेशन ऑफ डिव्हाइसेस, मेक देम लॉजिकली कन्फिगर to make them working. After that, establish the connectivity between ISP and the other businesses or other end customers. Then configure their LAN requirements. After that, as per customer requirement, bandwidth adjustment, upgrade or downgrade, and all kind of migrations. It's handled by me or my team, so I'm working on that. So yeah,
1 वाजला आहे, 2 वाजता माझी शिफ्ट संपते आणि मला 1-1:30 वाजता आज एक स्टँडअप मीटिंग आहे, 1:30 ते 2:30. आता अर्धा तास काम करायचं आहे, देन आई हॅव टू अटेंड दॅट मीटिंग, जी आज मी घरून करतो आहे. गाइस मेरी हालत देखो कैसे हो गई है. देखो 3 बज गए है, मुझे भूक भी बहुत लगी है. त्याच्यात मला सर्दी पण झाली आहे, खूप भयानक. डोळ्यात पाणी येतं कंटिन्युअसली. आणि आत्ता माझा स्टँडअप कॉल संपला आणि मी लॉग आउट करतो.